पण राऊत साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही लटकलेल्या अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात असतं तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असत्या. त्यांच्या हातात 2.5 वर्ष होतं. प्रलंबित आहे. नाही, त्यांच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार होतं. 2 याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना. तेव्हा चंद्रचूड होते ना, म्हणजे त्यांना सहज शक्य होतं. त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही, म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. गवई नवे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू होता आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कारण त्यांच्याकडनं न्यायदेवतेनं जरी चंद्रचूड आणि डोळ्यावरची न्यायदेवतेच्या पट्टी सोडली असली तरी आम्ही न्यायदेवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीच असायला पाहिजे. तिने इकडे तिकडे पाहू नये. आपल्या समोर कोण आहे त्या पद्धतीनंच न्याय करावा. भूषण गवई यांना 6.5 महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे. तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे 6 महिने फार भरपूर आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पददलित जो समाज आहे, लोकशाही मानणारा, संविधानावरती श्रद्धा असणारा जो समाज आहे, त्यांचं गवईंवरती विशेष लक्ष असेल. पण राऊत साहेब, आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. बघा, आधीच्या खंडपीठानं जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली, ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे भूषण गवईंकडून तुमची ती बघा, अपेक्षा आहे? ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत. त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशः हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही. घटनेला आमची अपेक्षा आहे की न्यायदेवतेनं न्याय करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही.